आपण सोयाबीनचा पेरा आणि प्रति हेक्टरी प्रमाणे सोयाबीनचं झालेलं उत्पादन ह्याचा जर ताळमेळ घातला आणि आतापर्यंत झालेली सोयाबीनची खरेदी ह्याच्यावरनं स्पष्टपणे असं लक्षात येतंय की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी होण्यापासून त्या ठिकाणी राहिलेलं आहे, थांबलेलं आहे. मला वाटतं 31 तारखेपर्यंतची फक्त मुदत तिथं दिली गेली होती सोयाबीन खरेदीसाठी. ती खरेदी होताना पण अडचण अशी आहे की तिथं येणारे जे अधिकारी आहेत ते दुपारच्या नंतर 2च्या पुढून येतात, जातात लवकर. कधी पोत्याचा बारदाना संपलाय म्हणून खरेदी बंद असते, कधी अधिकारी नाही म्हणून खरेदी बंद असते. म्हणजे जी खरेदी आहे ती अतिशय टंगळमंगळ करत चाललेली आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं सोयाबीन नुसते खरेदी केंद्र उघडलेत पण खरेदी मात्र तिथं होणार नाही ह्याची दक्षता मला वाटते कुठंतरी अधिकारी घेताना दिसत आहेत आणि ते अतिशय चुकीचं आहे, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. त्याच्यामुळं 31 जानेवारी जी मुदत आहे ती मुदत त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं वाढवणं गरजेचं आहे, किमान पुढचे 1.5 महिने. कारण ज्या पद्धतीनं खरेदी केली जाते त्या पद्धतीनं जर सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं तर मला वाटतं 2 महिने सुद्धा पुढची खरेदी शेतकऱ्याची होऊ शकत नाही. तेवढी मुदतवाढ सरकारनं त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि ही खरेदी केंद्र त्या पद्धतीनं सुरू ठेवणं गरजेचं आहे. आणि नुसतं खरेदी केंद्र सुरू ठेवून जमणार नाही तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा बारदाना असेल, त्याच्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणं असेल. मला वाटतं ह्या सगळ्या बाबीची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे. 4,892 रुपये भाव जो आहे तो आम्ही केंद्रावर मिळतो आणि जसंही आज यंत्रणा कोलमडली म्हणजे खरेदी बंद झाली आम्ही केंद्रावरची, तसं आडत बाजारातले भाव जे आहेत ते कोसळले. म्हणजे 4,000 होते ते 200 कमी झाले. हे सरकार काय करतंय, अदानी जी लोक मोठी आहेत त्या लोकांना बिचाऱ्यांना आता जर त्यांचा व्यवसाय नाही झाला तर त्यांना सुद्धा कुठेतरी आत्महत्येची वेळ येईल असं सरकारला वाटते. म्हणून ते काय करते, अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव 200 रुपये होता, आता 200 आहे का? आता कितीनं विकायला लागलेत? कितीनं? आता 350 पोतं विकायला लागलेत. मग अदानीला का म्हणत नाहीत की बाबा 350 का विकायला लागला सिमेंटचं पोतं, महागाई वाढते. फक्त शेतकऱ्याच्या मुळावर मात्र सरकार उठतंय. शेतकऱ्याचं सोयाबीन 10,000 11,000 रुपये क्विंटलला गेलं की सरकारच्या लक्षात येते महागाई वाढायला लागली आणि ताबडतोब सरकार सोयाबीन मध्ये पाम तेल आयाती सरकार त्या ठिकाणी आयात शुल्क कपातीचा निर्णय घेते. बरं, पाम तेलावरच्या आयात शुल्क कपातीचा निर्णय एक वेळ समजू शकतो मी. सोयाबीन आयात करायचं काय कारण होतं? डीओसी आयात करायचं काय कारण होतं? डीओसी आयात केल्यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनचे दर अक्षरशः त्या ठिकाणी कोसळलेत आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. मला सांगा, 11,000 रुपये क्विंटलनं जाणारं शेतकऱ्याचं सोयाबीन आज जर शेतकऱ्याला 3,000 आणि 3,500 विकायची पाळी येत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली? मग जो न्याय तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत महागाई वाढते म्हणून लावता, त्याचा 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 3,500 रुपयांनी त्याला विकायला लावता, मग तोच न्याय अदानीच्या बाबतीत किंवा मोठ्या उद्योग पद्धतीच्या बाबतीत का लावला जात नाही? का तिथं म्हणलं जात नाही की 350 रुपये जे तुम्ही सिमेंटाचं पोतं विकताय ते 200 रुपयाला विकत होतात, तेवढ्यानंच विक? असं होतंय का? म्हणजे हे सरकार त्या ठिकाणी फक्त मोठ्या उद्योगपतीसाठी चाललंय, सर्वसामान्य शेतकऱ्याशी सरकारचं काही देणं घेणं नाही. हे कायमस्वरूपी अधोरेखित होतंय. केंद्र शासन सांगतंय 15% सोयाबीनचा ओलावा असला तरी अहो कुठल्या, मला तुम्ही खरेदी केंद्र, आता मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, चला तुम्ही खरेदी केंद्रावर. 10% पुढं 0.1 जरी आला तरी त्याची खरेदी होत नाही. तुम्ही बघा, तुम्ही चला. आता पिळवणूक केली जाते शेतकऱ्यांची की चाळणी करून माल आणा आणि मग आम्ही लगेच केंद्रावर. मग काय ही जी सगळे ज्या सगळ्या प्रोसेस आहेत ना, बारदाना संपला म्हणून कधीतरी त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबवायची, कधी अधिकारी नाही म्हणून सोयाबीनची खरेदी थांबवायची, कधी माल चांगला नाही म्हणून सांगायचं, हे सगळ्या तिथल्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत अधिकाऱ्यांच्या. आणि मला वाटतं अधिकारी नेमकं कोणाच्या सांगण्यावर वागायला लागले ते ह्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.